गुड मॉर्निंग. मी तुमचा मित्र विशू. आज तुमचं स्वागत आहे आपला एक्सप्लोरिंग फिरस्ता चॅनलमध्ये. आज आपला डेस्टिनेशन आहे खंडाळा. खंडाळ्याला पोहोचून आपण छोटेसे प्लेसेस आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत. तर मी निघालो घरातून बाहेर आणि असा रोड एक्सप्लोर करत करत मी पोहोचलो होतो. खंडाळा सिटीमध्ये एंटर केल्यानंतर जे समोर थोडंसं आल्यानंतर दिसलं मला खंडाळा तलाव. खंडाळा तलावामध्ये एंटर केल्या एक छोटासा वॉटरफॉल दिसतो जो एकदम सुंदर दिसतो. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता, आय लव्ह खंडाळाचं नाव जे लोणावळा नगर परिषदेच्या अंडर येतं. त्यानंतर हा पूर्वी खूपसा म्हणजे इतक्या छान कंडिशनमध्ये नव्हता तलाव, पण आता छान डेव्हलप केला आहे. तुम्ही बघू शकता साईडला पूर्ण तलावाच्या बाजूने त्यांनी मॉर्निंग वॉकसाठी आणि जॉगिंगसाठी ट्रॅक बनवलेला आहे. असाच नजाराचा लूक संपून बघून आम्ही पुढे निघालो. जो पुढचा पॉईंट होता आमचा राजमाची पॉईंट. मग आम्ही तिकडे मार्गस्थ झालो. मार्गस्थ झाल्यानंतर असा छोटासा रोड एक्सप्लोर करत करत आम्ही ते आजूबाजूचा नजारा बघत आम्ही पोचलो पुढे. खंडाळाच्या पुढे जे आहे राजमाची उद्यान तिथे एंटर केल्यानंतर थोडंसं एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही बघितले ते दुर्बीण पण होती. ज्या दुर्बिणीचा उपयोग होतो सेलिब्रिटींचे लांबचे जे दूर आहेत घरं ते बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता हा जो व्ह्यू आहे, ह्या व्ह्यूला पाहण्यासाठी लोक खूप लांबून येतात राजमाची पॉईंटवरती, जे वाकसाई देवी मंदिराच्या एकदमच जवळ आहे. तुम्ही बघू शकता दूरपर्यंत ही व्हॅली आहे आणि समोर जो दिसतो तुम्हाला तो कातळदार वॉटरफॉल आहे, ज्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये खूप गर्दी पण असते आणि ते एक फेवरेट डेस्टिनेशन आहे लोकांचं फिरण्यासाठी मान्सूनमध्ये हा नजारा इतका अतिशय सुंदर असतो की मन भारावून टाकतो. हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, जो आता रिसेंटली पूर्ण ब्लॉक होता, पण सुंदर व्ह्यू दिसतो इथून. त्याच्यापुढे आम्ही तिथून निघालो. असा रोड एक्सप्लोर करत करत आम्ही पुढे पोहोचलो. आमचा जो डेस्टिनेशन पॉईंट होता तोचा पॉईंट होता आमचा अमृतांजन ब्रिज. ज्या ब्रिजवरती बऱ्याचशा मूवीचे शूटिंग्स वगैरे पण होतात कधी सॉंग्समध्ये वगैरे, तर भरपूर नजारे दिसतात त्याचे. हा अमृतांजन ब्रिज आहे. इथून तुम्ही खंडाळा घाटातला जो रेल्वेचा पॉईंट आहे तो पण बघू शकता, जिथून ट्रेन बोगद्यामधून येते. हा आहे आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे, जो खूप बिझी असतो. तुम्ही आताही बघू शकता खूप गाड्या वगैरे आहेत त्याच्यावरती आणि खूप संथ गतीने चालत आहेत त्या गाड्या. आणि हाच एकमेव घाटाचा पॉईंट आहे जिथे खूप गर्दी होते. ह्याला अमृतांजन ब्रिज म्हणतात. पूर्वी इथे एक जुना ब्रिज होता. आहे मिसिंग लिंक प्रोजेक्ट, जो आता सध्या प्रगतीपथावर त्याचं काम चालू आहे. त्यानंतर आम्ही एक्सप्लोर केलं थोडंसं पुढे बघून. तुम्ही बघू शकता इथे खोपोली दिसते लांबूनच ब्रिजवरून. त्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. इथे पुढे आल्यानंतर तुम्ही माझ्या डाव्या बाजूला पाहू शकता जी खंडाळ्यातली मोस्ट फेमस प्लेस आहे. याला आयशा विला म्हणतात, ज्याच्यावरती खूप